मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा राजेंद्र राऊतांवर टीका केली आहे। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। तर दुसरीकडे जरांगेंनी फडणवीसांवरही निशाणा साधत संपत्ती वाचवण्यासाठी सर्व काही सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांना थेट प्रश्न विचारणार आहोत। दादा, मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी राजेंद्र राऊत जे आहे ते आंदोलन करतात, काय म्हणाले यावर? त्याच्यावर उत्तर देतो। सरकारी आंदोलनाला नाही घेण्यात आम्ही मराठी, त्याला स्वतःचा पक्ष आणि नेता वाचवायचा आहे, ज्याला संपात्या स्वतःचे मुलं वाचवायचे, ज्याला पक्ष आणि नेताच मोठा वाटतो, त्यांच्यावर उत्तर देत नाहीत आणि मोजित नाहीत त्यांना। तिथं आम्हाला आमचे मराठ्यांचे पोरं मोठे करायचे पडले आणि त्यांना पक्ष आणि नेता मोठा करायचा पडलाय। अशा लोकांना मराठी किंमत नाही। माणसाला आरक्षण मोठं वाटलं पाहिजे पक्षापेक्षा नेत्यापेक्षा, तो समाजाचा माणूस असतो। ते असल्याचं काही नाही, याचा विचारच जाऊ नका आम्हाला। मागच्या काही दिवसांपासून राजेंद्र राऊत तुमच्या विरोधात भूमिका घेताय, मराठा आरक्षणासाठी वेगळी भूमिका घेताय। अरे असले लय येतं, मराठ्यांना लय आले लय वाटायला लावलेत असले। चांगल्याच्या दहशती मराठ्यांमुळं 200 500 वर्षापासून खलास झाल्या। हे संपत्तीचे माजले दिवस टिकत नाही कोणत्याच आमदाराला। मुंबईत लय मोठे आमदार आहेत, ते बी आहे। यांना दोष देऊन उपयोग नको, फडणवीस हे सगळा करता, हे सगळा फडणवीस करतो। यांना बाकीच्याला दोष देऊन काही उपयोग नाही। ते आरक्षणासाठीच आंदोलन करतात ना? हा, सगळ्या मराठ्याला माहिती। आपण जर बघितलं तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि यांनी राजेंद्र राऊत यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की हे सगळं आंदोलन जे आहे ते सरकारी आंदोलन आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी।